असली भारी मिरवणूक काढणार आहे ना, म्हणजे अख्ख्या जगाला कळलं पाहिजे की माझ्या बायकोवर किती प्रेम आहे आणि मला किती कौतुक आहे तिचं. मग आपण आपलं काम अजून जोमाने करायचं. सिद्धिराज, अहो बास, किती स्वप्न रंगवताय. अजून निवडणूक व्हायची आहे आणि कशावरून मीच जिंकणार? हो ना, माझा पूर्ण विश्वास आहे की निवडणूक तूच जिंकणार आहेस. कारण तू महिलांसाठी, आजूबाजूच्या लोकांसाठी जे काम करतेस ना, ते भावनेने करतेस आणि मेन म्हणजे ते लोकांपर्यंत सुद्धा पोचतंय. मला निवडणूक जिंकायची या स्वार्थी विचाराने तू करत नाहीयेस, तर मनापासून करतेस. त्यामुळे या गोष्टीचं फळ तुला नक्की मिळणार आहे. ठीक आहे, पण तरी मला असं वाटतंय की जिंकेपर्यंत तरी, निवडणुका होईपर्यंत तरी आपण आपली एक्साइटमेंट जरा कंट्रोल करायला पाहिजे. शक्यच नाही. सिद्धू आणि त्याचा उत्साह कमी होणं हे अवघड आहे फार. उत्साह नाही, अति उत्साह. ठीक आहे, पण चल, निवडणुकीला तर अजून खूप आहे. पण ही निवडणूक तू जिंकणार आहेस का नाही हे आपल्याला आताही कळू शकतं. कसं? एक मिनिट. असं हा, मला माहिती तुम्ही काय म्हणणार आहात. छापा आला तर मी निवडणूक जिंकणार आणि काटा आला तर मी हरणार. तू हरणं या बाप जन्मात शक्यच नाहीये. तर आपण ट्राय करून बघूया. छापा आला तर तू जिंकणार आणि काटा आला तर 100% तू जिंकणार. ओके? याला काय अर्थ आहे? अरे मला फेअर खेळायचंय. खेळ असतो, पण कसं आहे ना, तू हरणं हे माझ्या तोंडून येणं शक्यच नाही. आणि खरंच मी हरले तर? अजिबात असं बोलायचं नाही. असे विचार सुद्धा मनात आणायचे नाहीयेत. तुला फेअर खेळायचं ना? ठीक आहे, खेळूया. काटा आला तर तू जिंकणार आणि छापा आला तर निवड. सांगायला तुम्हीच बघा. अरे यार भावना, सांग ना प्लीज. सिद्धिराज,